तो आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा है। Music. The bird. The bird. 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 The bird. The bird. 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 Okay, let's go. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे गुरु क्रिएशन. तर मित्रांनो, आपला जो आजचा व्हिडिओ होणार आहे तो एकदम खास होणार आहे. मित्रांनो, आज आपण गणपती बाप्पा व्हॉट्सअप स्टेटस एडिटिंग शिकणार आहे, ते सुद्धा आपल्या मोबाईलमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओची सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, जो काही पासवर्ड असेल तो मी व्हिडिओमध्ये बोलून सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे आणि बिना स्किप करता बघायचा आहे, कारण मी जो पासवर्ड सांगणार आहे तो व्हिडिओमध्ये कुठे असू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करा, म्हणजे आपण व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर ते सुद्धा करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अलाइट मोशन मोड APK आहे, तो एकदम प्रोवाला आहे. तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्रामवरती पिन केलेली फाईल आहे. आणि मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या इन्स्टावरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या, कारण इन्स्टावरती जे काही अपडेट असतील ते कळत राहतील. तर मित्रांनो, चला जरा न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात. ओके, तर मित्रांनो, आपण अलाइट मशीनच्या मेन विंडोवरती आलो आहे. तर मित्रांनो, मी जी तुम्हाला बिटमार्कची लिंक दिली आहे ती तुम्ही इथं इम्पोर्ट करून घ्यायची आहे. इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. त्या मित्रांनो, मी जो तुम्हाला एक ओव्हरले पेज दिला आहे तो तुम्ही इथे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करण्यासाठी मित्रांनो, सिम्पली आपल्या आयकॉनवर टच करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन जो ओव्हरले पेज ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर मित्रांनो, फर्स्ट व्हिडिओवर यायचं आहे. आल्यानंतर मित्रांनो, जो आपला ओव्हरले पेजचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपण इथून कट करून घ्यायचा. मित्रांनो, कट केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर मित्रांनो, आपल्या आयकॉनवर टच करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन एक PNG घ्यायचा आहे. आतुरता आगमनाचा हा PNG ॲड केल्यानंतर मित्रांनो, मूव अँड ट्रान्सफर या ऑप्शनवर टच करून, या 3 नंबरच्या ऑप्शनवर टच करून PNG आपला छोटा करून घ्यायचा आहे. छोटा केल्यानंतर मित्रांनो, 1 नंबरच्या ऑप्शनवर येऊन हा PNG बरोबर मध्यभागी सेट करून घ्यायचा आहे. सेट केल्यानंतर मित्रांनो, या इमेजवर टच करून हा जो राईट साईडचा एरो दिसत आहे यावर डबल टच करायचं. मित्रांनो, डबल टच केल्यानंतर मित्रांनो, आपण फर्स्ट बीटवर येऊन जाऊ. आल्यानंतर मित्रांनो, हा जो ऑप्शन दिसतोय या ऑप्शननं आपला जो PNG आहे तो खेचून घ्यायचा. खेचून घेतल्यानंतर मित्रांनो, यानंतर मित्रांनो, आपल्याला सर्व गणपती बाप्पाचे इमेजेस ॲड करायचे आहेत. त्यासाठी सिम्पली मित्रांनो, या प्लसच्या चिन्हावर टच करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन मित्रांनो, सर्व गणपती बाप्पाचे इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, ॲड केल्यानंतर मित्रांनो, आपला इमेज छोटा दिसत आहे. त्यासाठी मित्रांनो, या 3 डॉटवर टच करून इमेज फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर मित्रांनो, हा जो आपला इमेज आहे तो दुसऱ्या बीटपर्यंत खेचून घ्यायचा आहे. खेचून घेण्यासाठी मित्रांनो, हा जो आयकॉन दिसत आहे त्या आयकॉनवर टच करून आपला इमेज खेचून घ्यायचा. खेचून घेतल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो पुन्हा एकदा दाखवतो मी इमेज कसा ॲड करायचा. सिम्पली मित्रांनो, आपल्या आयकॉनवर टच करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन गणपती बाप्पाची इमेज ॲड करून घ्यायची. ॲड केल्यानंतर मित्रांनो, या इमेजवर टच करून या 3 डॉटवर टच केल्यानंतर फुल स्क्रीन करून घ्यायचा. करून घेतल्यानंतर मित्रांनो, सिम्पली हा इमेजवर टच करून आपला फर्स्ट बीटवर आल्यानंतर या
आयकॉनवर टच करून इमेज खेचून घ्यायचा. खेचून घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे सर्व इमेज तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. मित्रांनो मी व्हिडिओ स्किप करून तुम्हाला दाखवतो कारण व्हिडिओ मोठा होईल. अशा प्रकारे मित्रांनो सर्व इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. ॲड केल्यानंतर मित्रांनो सिम्पली आपल्याला बॅक यायचे आहे. बॅक आल्यानंतर मित्रांनो मी जे तुम्हाला शेक इफेक्टची लिंक दिली आहे ते तुम्ही इथे ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. पहिल्या नंबरचा तो पेज आहे त्या पेजवर टच करून इफेक्टमध्ये जाऊन या 3 डॉटवर टच करून इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहे. कॉपी केल्यानंतर मित्रांनो सिम्पली बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्या प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो जो आपला आतुरता आगमनाचा हा पेज आहे त्या पेजवर टच करून इफेक्टमध्ये जाऊन या 3 डॉटवर टच करून पेस्ट करून घ्यायचा. पेस्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो सिम्पली बॅक यायचं आहे. मित्रांनो तुमचा मोबाईल तर 4 किंवा 6 GB रॅमचा असेल तर काही प्रॉब्लेम नाही. त्यापेक्षा कमी असेल 3, 2 असे 3 GB किंवा 2 GB रॅमचा मोबाईल असेल तर मित्रांनो ह्या सिम्पली 3 डॉटवर टच करून लो क्वालिटी प्रिव्ह्यू हा ऑप्शन ऑन करून घ्यायचा आहे. ऑन केल्यानंतर मित्रांनो आपल्या जो शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. गेल्यानंतर मित्रांनो हा 2 नंबरचा जो इफेक्ट आहे इमेज आहे ज्या इमेजवर टच करून इफेक्टवर टच केल्यानंतर हे 3 डॉटवर टच करायचं आहे. केल्यानंतर मित्रांनो कॉपी पेस्ट करायचा आहे. कॉपी पेस्ट केल्यानंतर मित्रांनो सिम्पली आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टवर आल्यानंतर जे आपला फर्स्ट बीट आहे फर्स्ट बीटवर आल्यानंतर जो आपला 1 नंबरचा इमेज आहे ज्या इमेजवर टच करायचा आणि या इफेक्टवर टच करून या 3 डॉटवर टच करून इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला पेस्ट इफेक्टचा ऑप्शन येईल तो पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो मी सर्व इमेजला इफेक्ट पेस्ट करून घेतो. व्हिडिओ स्किप करतो मित्रांनो कारण व्हिडिओ आपला मोठा होईल. अशा प्रकारे मित्रांनो सर्व इमेजेसला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो सिम्पली आपल्याला 1 नंबरच्या बीटमार्क जवळ यायचं आहे. आल्यानंतर मित्रांनो मी जो तुम्हाला एक ब्लॅक कलरचा PNG दिला आहे जो तुम्ही इथे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करण्यासाठी मित्रांनो प्लसच्या आयकॉनवर टच करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन जो इमेज ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे दिसेल. त्यासाठी मित्रांनो या 3 डॉटवर टच करून फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो हा जो ब्लॅक कलरचा PNG आहे तो व्हिडिओच्या शेवटला येऊन जो PNG खेचून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला 1 नंबरच्या बीटपाशी यायचं आहे. बीटपाशी आल्यानंतर मित्रांनो प्लसच्या आयकॉनवर टच करून मी जो तुम्हाला लवकरच जो PNG दिला आहे तो तुम्ही इथे ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर मित्रांनो PNGवर टच करायचा आहे. टच केल्यानंतर मित्रांनो मूव्ह अँड ट्रान्सफर या ऑप्शनवर टच करून हा PNG बरोबर खाली सेट करून घ्यायचा आहे. मित्रांनो या 3 नंबरच्या ऑप्शनवर येऊन थोडासा लहान करून घ्यायचा आहे. लहान केल्यानंतर मित्रांनो बरोबर मध्यभागी सेट करून हा जो PNG आहे तोही आपल्याला व्हिडिओच्या शेवटपर्यंत खेचून घ्यायचा आहे. खेचून घेतल्यानंतर मित्रांनो व्हिडिओच्या फर्स्ट बीटपर्यंत आल्यानंतर मित्रांनो मी जो तुम्हाला ब्लॅक कलरचा जो इफेक्ट दिला आहे तो तुम्ही इथे ॲड करून घ्यायचा आहे. त्यासाठी सिम्पली मित्रांनो प्लसच्या आयकॉनवर टच करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन जो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर मित्रांनो या 3 डॉटवर टच करून फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. फुल स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो ब्लेंडिंग ऑप्शनवर टच करून लाइटिंग ऑप्शनवर टच केल्यानंतर स्क्रीन करून घ्यायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी जायचं आहे. व्हिडिओच्या शेवटच्या बीटपाशी आल्यानंतर मित्रांनो जो आपला इफेक्टचा एक्स्ट्रा भाग आहे तो इथून कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी मित्रांनो इफेक्टवर टच करायचं आहे आणि या ऑप्शनवर टच करून व्हिडिओचा एक्स्ट्रा भाग कट करून घ्यायचा आहे. कट केल्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर मी जो तुम्हाला बॉर्डर PNG दिला आहे ते तुम्ही इथे ॲड करून घ्यायचं आहे. मित्रांनो ॲड केल्यानंतर हा PNG तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला येऊन PNG खेचून घ्यायचा आहे. खेचून घेतल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ झाल्यानंतर मित्रांनो
वर तुम्हाला शेअरचं ऑप्शन दिसत असेल तर शेअरच्या ऑप्शनवर टच करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.